नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की भीती आणि लोभ या दोघांमधलं मार्केटमधलं सगळ्यात डेंजरस गोष्ट कोणती आहे? फिअर वर्सेस ग्रीडमध्ये कोणती डेंजरस गोष्ट आहे? आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. ट्रेडिंग मधलाच हा एक पार्ट आहे. ओके. हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण फिअर आणि ग्रीडबद्दल बोललो होतो. त्यालाच कंटिन्युएशनमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मोस्ट प्रोबॅबली आपल्याला मार्केटमध्ये एकतर भीती असते किंवा मग ग्रीडीनेस असतो किंवा लोभ असतो आणि त्याच्यामुळे मग मार्केटमध्ये आपण जास्त लॉस देऊन बसतो. सो तेच आपण समजून घेणार आहोत की फिअर वर्सेस ग्रीडमधली कोणती सगळ्यात गोष्ट डेंजरस आहेत आणि ही गोष्ट आपल्याला ओव्हरकम कशी करायची आहे किंवा कमी कशी करायची आहे, आपण हे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता ट्रेडिंग हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. ओके. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची असेल, त्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री घेऊन तिथं प्रॉफिट करणं गरजेचं आहे. ओके. सो आपल्याला जर ट्रेडमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपली विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त पाहिजे, बरोबर? पण फिअर किंवा भीती आणि लोभ याच्यामुळे आपले डिसिजन चुकतात आणि आपल्याला आपल्या ज्या ट्रेडमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त होती, आपण त्याच ट्रेडमध्ये आपण लॉस करून बसतो. आता पहिल्यांदा समजून घेऊ की फिअर म्हणजे काय. ओके. मार्केटमध्ये फिअर कधी कधी असतं, आपण हे समजून घेऊ. ओके. तर फिअर म्हणजे काय? एक तर म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे फिअर असतात. एक म्हणजे आपल्याला लॉस होण्याची भीती असते. एखादा ट्रेड घेतल्यानंतर आपण तो होल्ड करूच शकत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे इथून मार्केट खाली आलं तर आपल्याला लॉस होईल. ओके. सो तो लॉस होण्याच्या चक्करमध्ये आपण तो ट्रेड अर्ली एक्झिट करतो. आपल्याकडे तो ट्रेड होल्ड करण्याची पॉवरच नसते किंवा कॅपॅसिटीच नसते. ओके. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चुकीचं ठरण्याची भीती असते. सेम. तो तुमच्या ट्रेड अगेन्स्ट जाईल, तुम्हाला लॉस होईल. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही अर्ली एक्झिट करता. तर आता ही जी भीती आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं नुकसान होतं? एक म्हणजे आपल्याला अर्ली एक्झिट करतो. ओके. म्हणजे एखादा आपण ट्रेड घेतल्यानंतर जर आपल्या ट्रेड आपल्या डिरेक्शनने जरी चालत असला, तरी आपल्याला भीती वाटते की तो ट्रेड तिथून खाली येईल. ओके. आणि त्या चक्करमध्ये आपण आपला ट्रेड अर्ली एक्झिट करतो किंवा आपला स्टॉप लॉस आपण ट्रेल करतो आणि मग आपण एकतर ब्रेक इव्हन प्रॉफिटमध्ये निघतो किंवा लॉस देऊन बसतो. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला ज्या ट्रेडमध्ये हायर प्रोबॅबिलिटी होती आणि नंतर आपल्याला नोटीस होतं की अरे त्याच ट्रेडने आपल्याला 1:10 प्रॉफिट दिलं असतं आणि त्या ट्रेडमध्ये आपण 1:1 किंवा 0 प्रॉफिटवरती किंवा काही लॉस देऊन आपण त्या ट्रेडमध्ये निघालो, हे आपल्या लक्षात येतं. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला या फिअरवर मात करून आपल्याला तो ट्रेड होल्ड करण्यासाठी आपल्याला इमोशनली स्वतःवरती कंट्रोल मिळवायचा आहे. ओके. कारण जिथं विनिंगची प्रोबॅबिलिटी जास्त आहेत असे ट्रेड आपल्याला कॅप्चर करायचे आहेत. सेकंड सिनारिओ म्हणजे काय करतो, तर भीतीमुळे आपण एंट्रीज नाही करत. कारण आपला आधीच्या ट्रेडमध्ये आपल्याला एखादा लॉस झालेला असतो आणि तो लॉस जास्त असतो. आता तो लॉस जास्त का असतो? कारण आपण रूल फॉलो केलेले नसतात किंवा मग आपली पोझिशन साईज जास्त असते आणि आपल्या डिफाईन लॉसपेक्षा आपण जास्त लॉस देऊन बसलेला असतो. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं, सेकंड ट्रेड घेताना आपल्याला माहिती आहे की हा ट्रेड परफेक्ट ट्रेड आहे. इथून मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत किंवा मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत. पण जस्ट बिकॉज प्रिव्हियस ट्रेडच्या भीतीमुळे आपण एंट्रीच करत नाही आणि एंट्री न केल्यामुळे काय होतं, तर आपल्याला ट्रेडमध्ये जो प्रॉफिट होणार असतो तो चालला जातो. ओके. सो त्याच्यामुळे एंड टू एंड आपल्याला ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये असे मल्टिपल ट्रेड भेटतात जिथं आपण एंट्रीच करत नाही भीतीमुळे आणि जे ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस असतात तेच ट्रेड आपण त्याच ट्रेडपासून आपण दूर राहतो किंवा आपण पळतो. ओके. सो ॲट द एंड आपल्याला लॉस होतो कारण आपल्याला त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट होणार असतो आणि आधीच्या ट्रेडमध्ये जो लॉस झालाय तो आपल्या त्या ट्रेडमध्ये भरून निघणारा असतो. पण जस्ट बिकॉज भीतीमुळे आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री घेत नाही. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भीतीवरती कंट्रोल मिळवला पाहिजे. ओके. रूल फॉलो करून जो मार्केट सांगत आहे, जे प्राइस ॲक्शन सांगत आहे त्याच्यानुसार आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. तिसरं काय होतं, भीतीमुळे काय करतो आपण, तर टाईट स्टॉप लॉस लावतो. मोठी चूक. अरे जर एखाद्या ट्रेडमध्ये जर प्रॉपर प्राइस ॲक्शननुसार एखादा ट्रेड बनलाय आणि जर तो सांगत आहे की त्याचा स्टॉप लॉस इथं आहे, पण जस्ट बिकॉज आता तुमचा स्टॉप लॉस तुम्ही टाईट का सेट करतात? कारण तुमची पोझिशन साईज जास्त असते. सो जर तुमचा स्टॉप लॉस जर दूर असेल आणि जर तुमची पोझिशन साईज जास्त असेल तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये हमखास जास्त लॉस होणार.
ओके. सो तुमचा स्टॉप लॉस जर दूर आहे, जर प्राइस ॲक्शन सांगत आहे, जर इथं स्टॉप लॉस सेट करायचा आहे आणि तो जर दूर आहे, तर तुमची पोझिशन साईज कमी करणं गरजेचं आहे. रॅदर की त्याच्याऐवजी तुम्ही तुमचा स्टॉप लॉसच कमी करून बसतात आणि मग तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कमी केल्यामुळे तुमचे असे मल्टिपल स्टॉप लॉस हिट होतात आणि मग तुम्ही जास्त लॉस देता. बरोबर? सो त्याच्यामुळे तुम्ही रूल फॉलो करा. प्राइस ॲक्शननुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवा. ओके. प्रिव्हियस लो कुठे आहे, प्रिव्हियस हाय कुठे आहे, ते चेक करा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस सेट करा. ओके. सो तुम्ही तुमचा स्टॉप लॉस टाईट करण्याच्या मागे जाऊ नका. कारण टाईट स्टॉप लॉस केल्यामुळे तुमचे मल्टिपल स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस असतात. आणि आपण हे का करतो? तर आपल्याला भीती वाटते, की इथून मार्केट रिव्हर्स जाईल, मला जास्त लॉस होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही टाईट स्टॉप लॉस लावतात. सो आपल्याला हे नाही करायचं आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भीतीवरती कंट्रोल मिळवायचा आहे. सो फिअरमुळे फायनली आपल्यावरती काय इम्पॅक्ट होतो? तर एक म्हणजे आपलं जे प्रॉफिट असते ते कमी होतं. ओके. म्हणजे आपण त्या ट्रेडमध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस होते. जस्ट बिकॉज भीतीमुळे आपण त्या ट्रेडमध्ये कमी प्रॉफिट घेऊन बसतो. ओके. कॉन्फिडन्स वीक होतो आपला. कारण आपल्याला दिसून येतं, अरे यार एवढा ट्रेड वर गेला, माझ्याकडनं हा मूव्ह मिस झाला. किती वेळा तरी आपण असं म्हणतो, की अरे यार माझ्याकडनं हा मूव्ह मिस झाला. अरे पण मूव्ह मिस झाला अग्री, पण त्याची रिझन काय होते? ओके, जर तो सिस्टीमवरच त्यावेळी नव्हता आणि जर तो मूव्ह एखादा मिस झाला तर ठीक आहे. तर तुझ्या डोळ्यासमोर मार्केट सांगत आहे, की मी इथून वर जाणार आहे. प्राइस ॲक्शनने हिंट दिली होती, पण तरी पण तू तिथं एंट्री नाही घेतली. ओके. सो त्याच्यामागे मार्केटची चूक नाही आहे. त्याच्यामागे तुमची चूक आहे. कारण तुम्ही जस्ट बिकॉज तुमच्या मनातल्या भीतीमुळे तुम्ही तिथं एंट्री करू नाही शकला. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं, की आपली ग्रोथ स्लो होते. कारण जिथं विनिंगची प्रोबॅबिलिटी होती, असेच ट्रेड आपण भीतीमुळे मिस करून बसतो आणि त्याच्यामुळे आपली ग्रोथ होत नाही. ओके. किंवा एंड टू एंड आपण आपल्या 1 इयरच्या जर्नीमध्ये आपण प्रॉफिटेबल नाही राहत. कारण जे इम्पॉर्टंट ट्रेड होते तेच तुम्ही मिस करून बसला. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फिअरवरती किंवा तुमच्या भीतीवरती कंट्रोल मिळवणं फार गरजेचं आहे. ओके. आता सेकंड समजून घेऊ ग्रीड. आणि या ग्रीडमुळे किंवा या लोभीपणामुळे आपल्याला कसा लॉस होतो हे आपण समजून घेऊ. ओके. आता पहिल्यांदा ग्रीड म्हणजे काय किंवा लोभीपणा म्हणजे काय आहे? तर एक म्हणजे नेहमी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रीडीनेस असतो, की यार अजून थोडंसं प्रॉफिट आलं असतं तर, अजून थोडंसं प्रॉफिट आलं असतं तर. आणि या अजून थोडंसं या चक्करमध्ये आपण जास्त लॉस देऊन बसतो. म्हणजे तुम्ही आधीच माइंडसेट घेऊन येतात आजच्या म्हणजे त्या दिवशी, की आज काही होऊ दे, मी मोठं काहीतरी प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करणार. अरे पण मार्केट जर तुम्हाला सांगतच नाहीये, तर तुम्ही ऑलरेडी कसं काय डिसाईड केलंय? मार्केटला डिसाईड करू दे, की तुम्हाला आज मोठं प्रॉफिट होणार आहे, की कमी प्रॉफिट होणार आहे, की आज लॉस होणार आहे, मार्केटला डिसाईड करू दे. तुम्ही नका डिसाईड करू. तुम्ही फक्त तुमचा रूल फॉलो करा. ओके. आणि अजून एक ग्रीडीनेस म्हणजे हा ट्रेड माझा परफेक्ट आहे. चल मी आज साईज वाढवतो, पोझिशन साईज वाढवतो. ओके. किंवा तुमच्या अगेन्स्ट जरी जात असेल तरी तुम्ही ठेवत नाही. कारण तुमचा ग्रीडीनेस वाढलेला असतो, की मी या ट्रेडमध्ये काही होऊ दे प्रॉफिट कमावणार. ओके. आणि त्या चक्करमध्ये तुम्ही लॉस देऊन बसता. सो याला आपण ग्रीडीनेसपणा म्हणतो. बरोबर. आणि याच्यावरच आपल्याला हा जो ग्रीडीनेसपणा आहे तो आपल्याला ओव्हरकम करायचा आहे. आपल्याला स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल मिळवायचा आहे. आता ग्रीडीनेसपणामुळे नुकसान कसं वाढतं समजून घेऊ. एक म्हणजे जेव्हा तुमचं टार्गेट येतं, तेव्हा तुम्ही एक्झिटच नाही करत किंवा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल नाही करत. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, कारण तुमचा तिथं ग्रीडीनेसपणा वाढलेला असतो. तुम्हाला असं वाटतं, की मार्केट अजून वर जाण्याचे चान्सेस आहेत. सो माझा स्टॉप लॉस जिथं आहे तिथंच राहू दे. चुकून थोडासा खाली आला तर हलकासा पुलबॅक घेऊन मग पुन्हा वर जाईल. पण असं कधीच होत नसतं. कारण तुम्ही हा विचार करा, जर मार्केट वर जायचं असेल तर रिएंट्रीची चान्सेस आहे. सो आपण रिएंट्री करूच शकतो. जे प्रॉफिट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा त्या पोझिशनमध्ये दिसत आहे, ते तुमच्या अकाउंटमध्ये येऊ द्या. ओके. आणि तिथंच तुम्ही ग्रीडीनेसमुळे चूक काय करता, जे प्रॉफिट दिसत आहे, ते ॲटलीस्ट 0 प्रॉफिटमध्ये निघता किंवा लॉस देऊन बसता. आणि आपल्याला ही चूक नाही करायची. ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतात. ग्रीडीनेसमुळे काय करतात, तर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करतात. कारण तुम्हाला आता जास्त प्रॉफिटची भूक झालेली असते किंवा एखादा लॉस झाला असेल, तर तुम्ही तो रिव्हेंज करण्याच्या नादात अजून एक ट्रेड घेता आणि मग ओव्हर ट्रेडिंग करून तुम्ही जास्त लॉस देता. सो आपल्याला ही चूक अव्हॉइड करायची आहे. अगेन जर तुमचा ग्रीडीनेसपणा वाढला, तर तुम्हाला असं वाटतं, की हा ट्रेड माझा परफेक्ट ट्रेड आहे. सो त्याच्यामुळे
तुम्ही जो रूल डिफाईन केला असतो की मी आज एवढा लॉस घेणार आहे या ट्रेडमध्ये, तो ते तुम्ही रूलला स्टिक न राहता त्या ग्रीडीनेसमुळे तुमची पोझिशन साईज तुम्ही वाढवता. ओके. पोझिशन साईज वाढवल्यानंतर काय होतं की चुकून जर मार्केट रिटर्न आलं तर तुम्ही तुमचा जो प्री डिफाईन लॉस असतो, जो तुम्ही ठरवलेला असतो, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लॉस देऊन बसता आणि तुम्हाला कळत पण नाहीये की हळूहळू तुमचं अकाउंट खाली होत आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही मेन काय करणार आहे, तर तुम्ही तुमच्या लॉसवर कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे. प्रॉफिट कधीही कमवता येतं, पण जेवढा मिनिमम लॉस होईल तेवढं तुम्हाला ट्राय करायचं आहे. ओके. सो ग्रीडीनेसमुळे मेजर इम्पॅक्ट काय होतो, तर एक म्हणजे आपलं कॅपिटल हळूहळू चाललं जातं. ओके. सेकंड म्हणजे तुम्ही इमोशनली ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात करतात. कारण जेवढा लॉस तुम्हाला वाढत जातो, तसं तुमच्या इमोशनलवर इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होतो, की अरे यार, मी हा लॉस कधी भरून काढू, कधी भरून काढू? आणि त्या कधी भरून काढूच्या चक्करमध्ये तुम्ही अजून लॉस देत असता. ओके. आणि हळूहळू तुमचं अकाउंट वाईप आउट व्हायला सुरुवात होतं. अकाउंट तुमचं खाली व्हायला सुरुवात होतंय. सो त्याच्यामुळे तुम्ही फिअर आणि ग्रीडनेसमुळे कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे. आता या दोघांमधलं डेंजरस काय आहे? तर डेंजरस कोणती गोष्ट आहे? तसं तर दोघंही इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे भीती पण इम्पॉर्टंट आहे. भीतीवरती पण कंट्रोल मिळवणं इम्पॉर्टंट आहे किंवा तुमच्या लोभीपणावरती पण कंट्रोल मिळवणं इम्पॉर्टंट आहे. पण या दोघातली जर डेंजरस गोष्ट कोणती जर ठरवायची असेल, तर ते आहे ग्रीडीनेसपणा, लोभीपणा. कारण कारण काय आहे, फिअरमुळे, भीतीमुळे काय होतं, आपण जो विनिंग ट्रेड आहोत ते एक्झिट करतो. सो त्याच्यामुळे ॲटलीस्ट आपल्याला थोडंसं प्रॉफिट, म्हणजे थोडं कमी प्रॉफिट होतं किंवा आपण एंड टू एंड झिरो प्रॉफिटवरती निघतो किंवा थोडासा लॉस देऊन निघतो. पण ग्रीडीनेसमुळे आपला जो लॉस होतो तो जास्त असतो. कारण आपली पोझिशन साईज वाढलेली असते, आपण स्टॉप लॉस नाही लावत आणि त्याच्यामुळे जो आपल्याला लॉस होतो तो जास्त असतो. सो त्याच्यामुळे आपल्याला ग्रीडीनेसवरती कंट्रोल मिळवणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुमचं अकाउंट कधी खाली होऊन जाईल हे तुम्हाला कळणार पण नाही. ओके. आणि मार्केटमध्ये सायकोलॉजीवरती तुमचं काम करणं गरजेचं आहे. मी अजून पण सांगत आहे, जेव्हा तुम्ही सायकोलॉजीवरती काम कराल, हळूहळू तुमच्या इमोशनवर कंट्रोल मिळवणार, तेव्हा तुम्हाला मार्केटमधनं सक्सेसफुल होण्यापासून कोणीच अडवू नाही शकत. ओके. कारण मार्केट हा सायकोलॉजीचा गेम आहे. समजून घ्या ही गोष्ट. जर तुम्हाला फिअर आणि ग्रीडीनेसवरती जर तुम्हाला कंट्रोल मिळवायचा असेल, तर तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. एक म्हणजे तुमची रिस्क पर ट्रेड ही डिफाईन असली पाहिजे. काही होऊ दे, तुम्ही तुमचे रूल फॉलो करणं गरजेचं आहे. रूल ब्रेक करून आपल्याला ट्रेडिंग नाही करायची. भले आपल्याला सक्सेसफुल व्हायला वेळ लागू दे, पण रूल म्हणजे रूल. एकदा जर तो रूल डिफाईन केला, तर ते रूल फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं प्री डिफाईन एक्झिट, म्हणजे जर तुमचा एखादा टार्गेट डिसाईड असेल, तर ॲटलीस्ट तुम्ही तिथे एक्झिट करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस प्रॉपर ट्रेल करणं गरजेचं आहे. ओके. तिसरी गोष्ट, ज्या मुवमेंटला तुम्ही ट्रेड घेतात, त्याच ट्रेडला तुम्ही फोकस करा. ओके. प्रिव्हियस ट्रेडमध्ये काय झालंय, प्रिव्हियस ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस झाला, ही गोष्ट तुम्ही डोक्यात नका ठेवू. तो झाला. एक्सेप्ट करा त्या गोष्टीला. आता जो ट्रेड घेतायत, त्याला कसं प्रॉफिटेबल करता येईल याच्यावरती फोकस करा. कसे रूल फॉलो करता येईल, कसं तुमच्या इमोशनलवर कंट्रोल करता येईल, या गोष्टीवरती तुम्ही फोकस करा. ओके. जर्नल मेंटेन करा. तुम्ही तुमचं जर्नल मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ओके. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय की तुम्ही तुमचं जनरल मेंटेन करा. तिथं तुम्ही कमेंटमध्ये लिहून ठेवा की आज मी फिअरवरती कंट्रोल मिळवला, आज मी ग्रीडनेसवरती कंट्रोल मिळवला किंवा आज मी फिअरनेसमुळे एवढा लॉस करून बसला किंवा जे प्रॉफिट झालं ते घालवून बसलो. प्रॉपर तुम्ही तिथं ते जर्नलमध्ये लिहून ठेवा. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला तुमच्या फिअरवरती, ग्रीडीनेसवरती कंट्रोल मिळवायचा आहे. ओके. सो येस, आय नो मी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत आहे, पण या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. ओके. आणि आय नो तुम्ही या सगळ्या गोष्टी हळूहळू अचीव करालच आणि मी आहेच तुम्हाला सपोर्ट करायला. आपण सगळे मिळून ग्रो करण्याचा प्रयत्न करू. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.